नमस्कार, मी सुवर्ण. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या वेगवान घडामोडी या बुलेटिन मध्ये आपण बघणार आहोत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. लडकी हूं लढ सकती हूंचा नारा देत प्रियंका गांधी यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष 40% महिलांना तिकीट देणार असल्याचं जाहीर केलंय. अधिकाधिक महिलांनी राजकारणात यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत सहकारावर महत्त्वाची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्यासह विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, धनंजय माडिक, राहुल कुल, रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती या बैठकीला होती. सहकार कारखान्यांना मदत करण्यासंदर्भात तसंच FRP पेक्षा जास्त दर दिल्यानं नफा पकडून आयकर खात्याच्या ज्या नोटिसा आलेल्या आहेत त्याबाबतही मोठा दिलासा मिळेल अशी या बैठकीमधून शक्यता व्यक्त झालेली आहे. राज्यातील ज्या साखर कारखान्यांना नोटिसा आलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सकारात्मकता दर्शवल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे सहकारी कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ईडीच्या कारवाईबाबत भाष्य केलेलं आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावलेला आहे. दरम्यान यावर अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना ही माहिती कुठून मिळते? मला माहिती आहे. निवडणुकीच्या काळात त्यांना संभ्रम निर्माण करायचा आहे. सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांबाबत अनेक ठिकाणी अशा गोष्टी सुरू आहेत, परंतु जे काही सुरू आहे ते अपेक्षित नाही असं अशोक चव्हाण म्हणाले. ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर उत्तर दिलं. तुम्हाला माझ्या हसण्यावरून काय समजून घ्यायचे ते समजून घ्या असं ते म्हणाले. माझ्या सूचक हास्यानंतर आता असं म्हणतो की येत्या 26 किंवा 27 तारखेला किरीट सोमय्या नांदेडला येणार आहेत. करा बातमी मोठी असं पाटील म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडीचं सरकार कसं पाडता येईल याकरता भाजप रोज नवनवीन युक्त्या लढवतंय. तसंच आता केंद्रीय तपास यंत्रणांचा डाव भाजपवरच उलटणार आहे असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील भाजपवर याच वाक्यावरून याच विषयावरून निशाणा साधलेला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून 8.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वेटीस धरण्याच्या महापापाची पुनरावृत्ती करण्याचं काम महाभकास आघाडी सरकारनं केलं असून 24 ऑक्टोबर रोजीच्या परीक्षेचा सुद्धा बट्ट्याबोळ झालेला आहे. त्यामुळे राज्यातील युवकांना वेटीस धरणं कधी थांबणार असा खडा सवाल आमदार अतुल भातखळकर यांनी केलाय. राज्य सरकार पाडण्याच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांनी स्वपक्षाला टोले लगावले होते. त्यामुळे पंकजा पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या पक्षावर नाराज नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी केला आहे. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी कराड नांदेडमध्ये असताना ते माध्यमांशी बोलत होते. अमरावतीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आमदार रवी राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी झाली. यावर राणांनी प्रत्युत्तर देत माझ्यावरील आरोप 15 दिवसात सिद्ध करा. आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देतो, तर आरोप सिद्ध नाही झाले तर तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या असं खुलं आव्हान यशोमती ठाकूर यांना दिलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर मोठं वक्तव्य केलं. आता पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करण्याची वेळ आलेली आहे. त्याशिवाय काश्मीरमधील दहशतवादी हल्ले थांबणार नाहीत. हे हल्ले थांबले नाहीत तर पाकिस्तानसोबत एकदा आरपारची लढाई करावीच लागेल. मी तिथं गेलेलो तेव्हा तिथले लोक 370 कलम हटवण्याच्या निर्णयाचं स्वागत करतायत. त्यामुळे भाजप पक्षी क्रिकेट मॅच होऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे असं आठवले म्हणाले. पदोन्नती आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, पण मविया सरकार त्याविरोधात भूमिका घेताना दिसतंय. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलं. देवेंद्र फडणवीसांना अजूनही वाटतंय की ते मुख्यमंत्री आहेत आणि उद्धव ठाकरे यांना अजूनही सीएम असल्यासारखं वाटत नाही असं ते पुढे म्हणाले. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुंबई महानगरपालिकेवर ट्विट करत निशाणा साधलाय. मुंबईत 25,000 कोटींचे रस्ते बनले, पण रस्ते कोणते आहेत, खड्डे कुठे बुजवले, कंत्राटदार कोण आहेत याचा तपशील बीएमसीनं मांडलाच नाही. 100 कोटींचा घोटाळा बाहेर आला तर गृहमंत्री गायब झाले. आता 25,000 कोटींचा घोटाळा बाहेर आलाय, आता नंबर कुणाचा असं ट्विट त्यांनी केलंय.
नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी फटाके बंदी करण्याच्या निर्देशांना उत्तर महाराष्ट्रातील फटाके व्यावसायिकांनी कडाडून विरोध केलेला आहे। जर बंदीच काढायची होती तर टेंडर का काढलं, रीतसर पैसे घेऊन परवानगी का दिली, कर्ज देऊन आम्ही आणलेल्या फटाक्यांचा आता आम्ही काय करायचं, आमच्या उपासमारीला जबाबदार कोण आहे, असे सगळे प्रश्न उपस्थित करून या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। भाजप आमदार राम कदम यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। प्रत्येक वेळेस कोणतं तरी कारण पुढे करून हिंदू सण आलं की बंधनं आणायची असं महाविकास आघाडी करताय। प्रदूषण जास्त होणार त्यामुळे फटाके बंदी ठीक आहे, मात्र सरसकट बंदी योग्य नाही असं वक्तव्य भाजप प्रवक्ते राम कदम यांनी मांडलं। राज्य सरकारचा फटाके बंदीचा निर्णय जाहीर करणार असल्याचं कळताच या निर्णयाविरोधात मनसेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं फटाके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान फटाके बंदीचा निर्णय हा हिंदुत्वावर घाला घालणारा आहे असं मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुदारे म्हणाले। पुण्यामध्ये काँग्रेसनं इंधन दरवाढी विरोधात बाईक बेचो आंदोलन केलं, तसंच गॅस दरवाढी विरोधात चुलीवर भाकऱ्या थापून मोदी सरकारचा निषेध केला। या आंदोलनादरम्यान महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चुली मांडून स्वयंपाकही केला, तर पक्ष कार्यकर्त्यांनी महागाईची दिवाळी साजरी करत आपल्या टू व्हीलर्स विक्रीसाठी ठेवल्या होत्या। यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे। बुधवार 20 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता maharesult.nic.in या संकेतस्थळावर हा रिझल्ट जाहीर होईल। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली। राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं गट क आणि ड संवर्गातील पद भरती करता 24 आणि 31 ऑक्टोबर 2021 रोजी परीक्षा होणार आहेत। परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची 8 परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे। हे अधिकारी संबंधित परिमंडळाकरता संपर्क अधिकारी म्हणून काम करतील। आरोग्य सेवा संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी या संदर्भातले आदेश जारी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत असलेली महाविद्यालयं 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत। विद्यापीठानं ठरवलेल्या नियमांची अंमलबजावणी करूनच महाविद्यालयं सुरू होणार आहेत। त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये कोरोना नियमावलीचं पालन करत तयारी सुरू करण्यात आली आहे। नवी मुंबई महापालिकेनं आपल्या क्षेत्रातल्या 100% नागरिकांचं कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केलाय। 100% लसीकरण करणारी नवी मुंबई महापालिका MMR क्षेत्रातली पहिली आणि राज्यातली दुसरी महापालिका ठरली आहे। 18 वर्षावरील 11,07,233 नागरिकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस दिला गेलेला आहे। आर्थिक गुंतवणूक करून झटपट पैसे कमवता यावेत यामुळे अनेक जण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात, मात्र या शेअर मार्केटमध्ये डब्बा ट्रेडिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पिंपरी चिंचवड पोलिसांनी शेअर मार्केटमध्ये अशाच प्रकारे डब्बा ट्रेडिंग करणारे 3 ठिकाणांवर धाड टाकत शेअर मार्केट डब्बा ट्रेडिंगचा भांडाफोड केलाय। डब्बा ट्रेडिंग करणारे आरोपींकडून पोलिसांनी 1,20,000 रुपयांची रोख रक्कम आणि 15 मोबाईल फोन जप्त केले। अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यामध्ये जेऊर पाटोदा शिवारामध्ये विजेचा धक्का लागल्यानं 16 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। विशाल बोरावके असं या मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। दरम्यान या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मावळमध्ये निसर्गानं अद्भुत नैसर्गिक सौंदर्य बहाल केलेलं आहे। त्यामुळे मुंबई पुणे इथले नागरिक मावळला पसंती देत आहेत। या तालुक्यामध्ये लोणावळ्याची चिकी आणि हॉटेल प्रसिद्ध आहे। तसंच 2 वर्षांनंतर पर्यटन बंदी उठवण्यात आली, त्यामुळे अनेक पर्यटकांची पावलं मावळकडे वळू लागलेली आहेत। कोजागिरी पौर्णिमा आणि ईदची सुट्टी त्यामुळे तालुका पर्यटकांनी सजून गेलेला आहे। पुण्यातील होडी, हॉटेल्स, रिसोर्ट सजलेले पाहायला मिळतात। मागील आठवड्यामध्ये बिबवेवाडीत एकतर्फी प्रेमातून एका मुलीची हत्या करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी याकरता पुण्यातील विविध पक्षातल्या महिलांनी शिवाजीनगर कोर्टासमोर आंदोलन केलं, पण पोलिसांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याबद्दल न्यायालयासमोर सुनावणी सुरू असल्याचं स्पष्ट केलं। यावेळी महिलांनी घोषणा देऊन पुणे पोलिसांनी महिला मुली यांच्या सुरक्षेबाबत लवकरात लवकर कठोर पावलं उचलावीत अशा वृत्तीला आळा घालावा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी, पुणे मनसे शहर अध्यक्षा रुपाली ठोंबरे यांनी केली। मुंबईच्या कांदिवली परिसरामध्ये दुकानातून दागिन्यांची चोरी करण्याआधीच फिल्मी स्टाईलने एका चोराला पकडण्यात कांदिवली पोलिसांना यश आलं। चोर आणि पोलिसांमध्ये यावेळी धरपकड झाली। ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली।
महिला वकील अश्विनी थवई मृत्यू प्रकरणी पनवेल आणि वाशीतील 6 डॉक्टरांवर नवी मुंबई पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अश्विनी थवई यांचा मृत्यू कोरोनानं झाला असल्याचं सांगत गांधी रुग्णालयाकडून मुख्य कारण लपवण्याचा प्रयत्न झाला. तसंच पटेल रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान भूल जास्त दिली असून रक्तस्राव झाल्यानेच अश्विनी यांचा मृत्यू झाला असा नातेवाईकांचा आरोप होता. या विरोधात पनवेल कोर्टात धाव घेतली असता 6 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. देशातील अनेक राज्यांना अतिवृष्टीनं तडाखा दिला. उत्तराखंडमध्ये विविध दुर्घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर अनुभवणाऱ्या केरळमध्ये मृतांचा आकडा 27 वर गेलाय. तिथल्या 10 धरणांच्या क्षेत्रामध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला. उत्तराखंड, दिल्लीबरोबरच राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि तेलंगणा आदी राज्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. उत्तराखंडमध्ये सुद्धा पावसानं धुमाकूळ घातलाय. गेल्या 40 तासांपासून पाऊस कोसळतोय. नैनिताल, चंपावत तालुक्यामध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. नैनितालमधील तलाव ओव्हरफ्लो झालाय. अनेक रस्ते, गाड्या पाण्याखाली गेलेले आहेत. तसंच भूस्खलनाच्याही अनेक घटना घडल्यात. त्यामुळे महामार्ग बंद झालेले आहेत. उत्तराखंडमधील चारधाम यात्राही थांबवण्यात आली आहे. उत्तराखंडात भूस्खलन आणि नद्यांजवळच्या भागाचा पुराचा धोका अधिक वाढलाय. उत्तराखंडमधील पावसाच्या प्रलयामुळे सगळीकडे हाहाकार पाहायला मिळतोय. यातच नैनितालमध्ये नाशिकचे पर्यटक अडकून पडल्याचं पाहायला मिळालं. हे नाशिकचे 27 पर्यटक अडकून पडलेले होते. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं मार्गच बंद झाला. त्यामुळे पर्यटकांना ये-जा करणं मुश्किल झालं. नांदेडमध्ये पीक विमा फॉर्म शेतात फेकून देण्यात आल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती. कृषी विभागाने तात्काळ त्याची दखल घेतली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन कृषी अधीक्षकांनी दिलेलं आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलताना इतकंच नव्हे तर या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं आहे. बीड जिल्ह्यात महावितरणचा गलथान कारभार बघायला मिळाला. विद्युत तार तुटल्याने 3 शेतकऱ्यांचा तब्बल 10 एकर ऊस जळून खाक झाला. बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये काडी वडगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे लोंबकळणाऱ्या तारांनी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झालाय. तरी देखील या महावितरण कंपनीला जाग येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय. दरम्यान तात्काळ नुकसानग्रस्त ऊसाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. त्याचबरोबर जिल्ह्यातील लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त कराव्यात, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी दिला. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पळूया पुढच्या बातम्यांकडे. कोरोनाच्या 1.5 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदा सहकार नगरातील चिमुकल्या मुलींनी एकत्रित येत रेश्मा गांडुळे हिच्या घरी भुलाबाईच्या गाण्याचा कार्यक्रम केला. यात बच्चे कंपनीला साथ देण्याकरता महिलांनी सुद्धा पुढाकार घेतला. कोजागिरीच्या निमित्तानं भुलाबाईचं गाणं म्हणण्याची आणि खिलाफत वाटप करण्याची प्रथा आहे. 1.5 वर्षांनी एकत्रित येत कार्यक्रम होत असल्यानं आनंद होता. आज कोजागिरीनिमित्त माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जीवनातील येणाऱ्या एकूण पौर्णिमांपैकी 81व्या वर्षातील 1000वी कोजागिरी शरद पौर्णिमा साजरी करण्यात आली. पवार यांना दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळावं याकरता बारामती तालुक्यातील कण्हेरी इथल्या मारुतीला अभिषेक करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं नागरिकांना केशर दूधचं वाटप आणि सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करण्यात आला. आज कोजागिरी पौर्णिमा असून तुळजाभवानी मंदिरात उत्सव मोठ्या दिमाखात पार पडतोय. अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली. 18, 19 आणि 20 ऑक्टोबरला 3 दिवसात एकही वाहन आणि भाविक जिल्ह्यात येऊ दिलं जाणार नाहीये. कोजागिरीचा उत्सव हा मंदिर संस्थांच्या परंपरेनुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. भिवंडी शहरामध्ये ईद ए मिलादुन्नबीची अवघ्या 10 जणांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यात आली. गेल्या वर्षापासून कोरोना संक्रमण रोखण्याकरता या मिरवणुकीला बंदी घालण्यात आली. मात्र यंदा कोरोना संक्रमण कमी झालं असल्यानं मिरवणुकीला परवानगी दिली गेली. कोजागिरी पौर्णिमा आणि पैगंबर जयंतीचा योग कित्येक कालखंडानंतर जुळून आलाय. ईद ए मिलादुन्नबी पवित्र दिन म्हणजेच मानवतेचा महान संदेश देणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबर या महामानवाचा जयंती दिन. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी मुस्लिम धर्माची स्थापना करून प्रत्येक मुस्लिम बांधवांना आपल्या जीवनात कसं आचरण ठेवायला हवं याचा मानवतावादी संदेश पवित्र कुराण ग्रंथामध्ये दिला आहे. त्यानिमित्तानं देहू रोड शहरामध्ये फटाक्यांची आतषबाजी करून मुस्लिम युवकांनी खीर आणि अन्नदान केलं. नेक नीज मेजेनला पराभूत केल्यानंतर फुटबॉल क्लब विट्टसी
अरण्यम यांचे चाहते स्टँडवर उभे राहून जल्लोष करत होते. यावेळी प्रेक्षक उभे असलेला स्टँड खालीच कोसळला. नेदरलँडच्या फुटबॉल लीग स्पर्धेदरम्यान डच इरेडिवाइस मैदानात ही दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या होत्या सगळ्या दिवसभरातल्या वेगवान घडामोडी. स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.